शिक्षण ही काळाची गरज आहे असं आपण नेहमीच बोलतो आणि हे सत्य देखील आहे. परंतु आज अनेक तरुण तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पुढील उच्च शिक्षणाच्या खर्चाची चिंता त्यांना असते. परंतु त्यांची ही चिंता दूर करण्यासाठी हेल्थ इन्फिनिटी संस्थेचे ग्लोबल हेड विनोद शेडगे आणि त्यांच्या टीम अशा विद्यार्थ्यांकरता शिका आणि कमवाची अतिशय चांगली स्तुत्य संकल्पना घेऊन आलेले आहे. नमस्कार, माझं नाव विनोद शेडगे. ग्लोबल हेड आहे मी वेल्थ इन्फिनिटी ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये. या कंपनीचा मुख्य उद्देश आहे की तरुणांना त्यांची गुणवत्ता म्हणजे स्किल डेव्हलप करून फायनान्शियल एज्युकेशन म्हणजे आर्थिक शिक्षणाच्या माध्यमातून त्यांची प्रगती करणं, त्यांची ग्रोथ करणं. मला खूप आनंद वाटतो की अशा प्रकारच्या प्रोग्रामला लोक जायला कंटाळा करतात, पण आज नाशिककरांनी जो या प्रोग्रामला प्रतिसाद दिला, अख्खा हॉल तुडुंब भरलेला होता. 200 पेक्षा अधिक लोक या प्रोग्राममध्ये उपस्थित होते. याच्यावरून हे नक्कीच कळतंय की नाशिककरांमध्ये प्रगती करण्यासाठी किंवा नवीन काहीतरी शिकण्यासाठी किंवा स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी त्यांची मनाची तयारी आहे आणि ते नक्कीच निर्णय घेतील आजच्या या कार्यक्रमातून. पण ही संकल्पना समजवण्यासाठी गेल्या शनिवारी 14 तारखेला नाशिकमध्ये संस्थेचे ग्लोबल हेड विनोद शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली CMCCS कॉलेज या ठिकाणी एका सेमिनारचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या सेमिनारमध्ये नेटवर्क मार्केटिंग, स्टॉक मार्केट, फॉरेक्स मार्केटमध्ये पैसे कसे कमवायचे याचे मार्गदर्शन विनोद शेडगे यांनी केले. तसंच बेसिक ते ॲडव्हान्स स्टॉक मार्केट, फॉरेक्स मार्केट कोर्स आणि आजकाल स्मार्टफोन सर्वांकडे असतो, याचा फायदा घरी बसून पैसे कसे कमवायचे हे वेल्थ इन्फिनिटी कडून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. ग्लोबल हेड विनोद शेडगे, CEO प्रशांत साळुंके, प्रवीण खताटे या संस्थेचे कार्य उत्तमरित्या सांभाळत आलेले आहे. मुंबई, नागपूर, नाशिक, कोकण, पुणे, दिल्ली, हैदराबाद असे पॅन इंडिया काम सुरू आहे अशी माहिती वेल्थ इन्फिनिटीच्या फाउंडर मेंबर योगिता सनस आणि वैशाली मोटे यांनी दिली. सेमिनारमध्ये ब्रँड अँबॅसिडर मनोज सांगळे, आकाश पेखळे, अंजली महाले, प्रीती सोनार, पूर्वा मोरे, प्रतीक्षा शिंदे, मानसी भदाणे तसेच मोठ्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते. अनेक विद्यार्थ्यांनी संस्थेच्या कामाचे कौतुक देखील केले.